नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। सुमारे 25 वर्षांनंतर आकाशाशी जोडण्याचे नोएडाचे स्वप्न आज पूर्ण झाले। शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले। पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी सुमारे 11:30 वाजता नोएडा विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे निरीक्षण केले। त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांनी विमानतळाचे औपचारिक उद्घाटन केले। कोणताही लॉकडाऊन नाही, आपल्याला टीम इंडियासारखे एकत्र काम करावे लागेल, असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य पूर्वेत वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 27 मार्चला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह सुमारे 2 तासांची महत्त्वाची ऑनलाईन बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले की देशात तेल, वायू आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही परिस्थितीत सुरू राहावा, जमाखोरी आणि मुनाफाखोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच अर्थव्यवस्था आणि व्यवसाय सुरळीत राहावे। त्यांनी कृषी क्षेत्रावरही भर दिला, खतांचा साठा आणि वितरण आधीपासून नियोजित ठेवण्याचे निर्देश दिले। सीमावर्ती आणि किनारी राज्यांना अलर्ट राहण्याचे सांगितले आणि अफवांपासून बचाव करून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले नाहीत, कारण तेथे आचारसंहिता लागू आहे। पंतप्रधान मोदींनी देशवासियांशी अपील केली की जशी कोरोना काळात एकजुटीने लढा दिला, तशीच ही आव्हानेही एकत्रितपणे तोंड दिली जाईल। संकट मोठे आहे, पण भारत तयार आहे। नागपूरमध्ये ड्रग्स विरुद्ध यशोधरा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे। शांतीनगर भागातील कुख्यात ड्रग्ज सप्लायर वसीम चिरिया याला पोलिसांनी त्यांच्या बस्तीमध्ये फिरवून कडक संदेश दिलाय। आरोपीला शांतीनगर घाटपासून त्याच्या घरापर्यंत पायी नेण्यात आले, ज्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली। पोलिसांच्या माहितीनुसार वसीम चिरियाने काही दिवसांपूर्वी 25 ग्रॅम एमडी ड्रग्जची विक्री केली होती, ज्यामुळे त्याचे नाव या प्रकरणात समोर आले। यशोधरा नगर ठाण्यात प्रकरण नोंद झाल्यानंतर आरोपी फरार होता, पण पोलिसांनी जाडे रचून 2 दिवसांपूर्वी त्याला पकडले। रिमांड दरम्यान पोलिसांना त्यांच्या घरात ड्रग्ज असल्याचा संशय होता, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली। या कारवाईद्वारे पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की ड्रग्जच्या व्यवसायाविरुद्ध कडक पावले उचलली जातील। नागपूरमध्ये बीएड सीईटी परीक्षेत पहिल्या दिवशी म्हणजे 27 मार्चला मोठी गडबडी झाली। वैनगंगा इंजिनिअरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर दुपारी 3 वाजता परीक्षा सुरू होऊ शकली नाही, कारण सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण आली। यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्रास झाला आणि केंद्रावर असंतोष निर्माण झाला। शिक्षण प्रशासनाने 27 मार्चची परीक्षा स्थगित केली असून नवीन तारीख ईमेल, SMS द्वारे विद्यार्थ्यांना कळवली जाईल। त्याचबरोबर शहरात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आरोप केला की परीक्षा केंद्रावर बसण्याची पर्याप्त व्यवस्था नव्हती आणि दीर्घ काळ उभे राहावे लागल्यामुळे त्यांना त्रास झाला। विद्यार्थ्यांनी दोषींवर कारवाई करण्याची आणि झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची मागणी केली आहे। आता पाहणे महत्त्वाचे आहे की प्रभावित विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन शिक्षण विभाग कोणता कठोर निर्णय घेईल की परिस्थिती जसची तशी राहील। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।